तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला सोनं घ्यायचं आहे, एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो. सोन्यासाठी जास्त पैसे लागतात ही कन्सेप्ट आपण बाजूला ठेवूयात. आपल्याला ETF नावाची कन्सेप्ट अजून माहिती नसेल, त्याला आपण म्हणतो एक्सचेंज ट्रेडेड फंड. आता हा फंड काय करत असतो, एक म्युच्युअल फंडच्या अंडर फंड्स तसा तो एक फंड येत असतो आणि त्या फंडमध्ये तुम्ही सोनं बाय करू शकता ॲज पर आत्ता चालू असलेल्या सोन्याच्या प्राईसने. आणि त्याची किंमत असते ₹80, ₹70, ₹100, ₹120 समथिंग ही किंमत. ज्यावेळेस सोन्याची किंमत वाढती त्यावेळेस जी ETF म्हणजेच आपण जो एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आणि ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो गोल्ड बीज. काय म्हणतो? गोल्ड बीज. म्हणजे गोल्ड बीजमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही ₹100ची इन्व्हेस्टमेंट करू शकता, ₹80ची इन्व्हेस्ट करू शकता, 120, 130 जी सोन्याची भावाची किंमत असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याला बाय करू शकता. म्हणजेच आपण आपल्या दिवाळीच्या सणाला कशा पद्धतीने आपण सोनं बाय करू शकतो आणि ते आपल्या एकदम शुभ मुहूर्तावर, म्हणजेच की 20 ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 7च्या दरम्यान दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंग असते आणि ह्या मुहूर्त ट्रेडिंगला ETFच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःच्या घरात सोनं खरेदी करू शकता.